तेलवाहू शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावरती दाखल झालेलं आहे। हे जहाज होर्मुझच्या समुद्रधुनीतून बाहेर पडलेलं आहे आणि त्यानंतर यशस्वीरित्या ते आता मुंद्रा बंदरावर म्हणजेच गुजरात जवळ दाखल झालेलं आहे। अशी दोन जहाजं नंदादेवी आणि त्याचबरोबर शिवालिक अशी दोन जहाजं भारताच्या दिशेने होर्मुझच्या समुद्रधुनीतून निघालेली होती, सुखरूप बाहेर पडलेली होती। नौदलाचं सुद्धा सहकार्य आणि सोबत या जहाजांना मिळत होती, त्याचीच दृश्य आपण आता बघतोय। गेले काही दिवस सातत्याने एलपीजी गॅसचा तुटवडा हा एक मोठा प्रश्न बनलेला आहे संपूर्ण देशासाठी आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की एलपीजी असं अगदी ठळक अक्षरांमध्ये लिहिलेलं हे जहाज शिवालिक जहाज आता मुंद्रा बंदराजवळ दाखल झालेलं आहे। गुजरातमध्ये हे पोहोचतंय आणि त्यामुळे निदान सध्याची परिस्थिती काही अंशी कुठेतरी त्याला दिलासा देण्याच्या दृष्टीने किंवा भविष्यात जो आणखीन प्रश्न गंभीर होऊ शकतो त्या दृष्टीने हे नक्कीच दिलासादायक असं चित्र या क्षणी आहे। शिवालिक असं लिहिलेलं या नौकेवरती आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि तेलवाहू नौका आता मुंद्रा बंदराजवळ दाखल झालेली आहे, किंबहुना बंदरावर दाखल झालेली आहे। दोन महत्त्वाच्या नौका होर्मुझच्या समुद्रधुनीतून बाहेर पडण्यासाठी इराणनेही भारताला एक पद्धतीने मंजुरी दिलेली होती आणि त्यानंतर आता शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावरती दाखल झालंय। यहाँ का आपको प्रोसेस बता दूं, यहाँ पर क्या कुछ होने वाला है। तो ये एलपीजी, अब तो देखिए एलपीजी और भी क्लियर हमें दिखाई दे रहा है। जो शिवालिक पर लिखा हुआ बड़ा सा एलपीजी है, ये काफ़ी राहत भरी बात है भारतवासियों के लिए। जिस तरह के हालात बने थे, एलपीजी के शॉर्टेज हमें कई जगहों से दिखाई दे रहे थे, तो ये जो संकट नज़र आ रहा था इस बीच ये काफ़ी बड़ी राहत की बात है कि ये एलपीजी से भरा जो वेसल है शिवालिक यहाँ पहुँच चुका है। तो ये T1 डॉक है, एलपीजी यहाँ पर डिस्चार्ज की जाएगी और ये जो पाइप आपको दिखाई दे रहे होंगे बड़े बड़े पाइपलाइन, इसी पाइपलाइन की मदद से यहाँ पर जो दो स्टोरेज पॉइंट बनाया गया है, इस स्टोरेज पॉइंट में इसे ट्रांसफर किया जाएगा। 20,000 मैट्रिक टन एलपीजी यहाँ से उस स्टोरेज पॉइंट में ट्रांसफर किया जाएगा, या फिर अगर एलओसी जो कंपनी है IOCL जिसने ये ऑर्डर किया है, या फिर उसके जो स्टोरेज पॉइंट है वहां तक भी भेजने की व्यवस्था यहाँ पर की गई है। यानी कि ये पाइप कई किलोमीटर लंबा इसका जाल फैला हुआ है, तो दोनों व्यवस्थाएं यहाँ पर है। 20,000 मैट्रिक टन एलपीजी यहाँ पर एक बार डिस्चार्ज हो जाने के बाद इसमें जो 24,000 मैट्रिक टन एलपीजी बची है उसे यहाँ से तत्काल ये शिवालिक लेकर निकलेगा और मैंगलोर जाएगा, ताकि देश के दूसरे हिस्से में भी एलपीजी पहुंचाई जा सके। और इसी बीच कल यानी कि जो नंदी द्वीप है वो भी यहाँ पर पहुंच जाएगा भारत में। और लेकिन उसमें एक चीज़ अपडेट ये है कि उसे पोर्ट पर नहीं लाया जाएगा, मिड सी में ही दो ऐसे सिस्टर बोट्स होंगे, वेसल होंगे, जिसमें उन्हें ट्रांसफर किया जाएगा ताकि और भी स्पीड से दूसरे राज्यों में पहुंचाया जा सके। जो जानकारी है वो तमिलनाडु की है, उसे वहां ले जाया जाएगा। तो इस तरह की पूरी व्यवस्था फिलहाल की गई है जिसकी जानकारी है। तो चित्रा ये सामने जो आपको विजुअल्स नजर आ रहा है, एलपीजी लिखा हुआ ये जो शिप हमें वेसल जो हमें नजर आ रहा है, एलपीजी शिवालिक है, जो अब ये पोर्ट तक पहुंच गई है। और तर भारतीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक उत्साहवर्धक चित्र आपण म्हणायला पाहिजे। शिवालिक हे तेलवाहू जहाज खास करून एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस ज्याची आता संपूर्ण देशामध्ये टंचाई आहे, कमर्शियल सिलेंडरची अक्षरशः वानवा आहे, त्या एलपीजी सह हे तेलवाहू शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावरती दाखल झालेला आहे। यानंतर पुढची प्रक्रिया पार पडेल, पण एका नक्कीच दिलाशाच्या या चित्रासह आजचा दिवस नक्कीच भारतासाठी सकारात्मकतेकडे जाणार आहे। कारण गेले काही दिवस आपण सातत्याने एलपीजीच्या कमर्शियल सिलेंडर्सची पूर्णपणे कमर्शियल सिलेंडर्स आता उपलब्ध नाहीत आणि त्याचबरोबर घरगुती गॅसबद्दल सुद्धा असलेली टंचाईची एक जी भावना संपूर्ण देशामध्ये आहे, त्यामुळे गॅससाठी सतत रांगा लागलेल्या आपण बघतोय। परंतु असं असताना आता मुंद्रा बंदरावरती दाखल झालेलं हे तेलवाहू शिवालिक जहाज अत्यंत महत्त्वाची घटना, अत्यंत दिलासादायक असं चित्र।
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत जटिल अशा मार्गातनं हे तेलवाहू शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावरती दाखल झालेलं आहे. अत्यंत भयान पद्धतीने ज्या आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग सध्या गंभीर होत चाललेले आहेत, त्याच आखाती देशातल्या अत्यंत संवेदनशील अशा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर काढण्यासाठी हे जहाज भारताची कूटनीती सुद्धा यशस्वी ठरलेली आहे. कारण इराणने हे जहाज तिथून निघण्यासाठी भारताला परवानगी दिली होती, शिवाय भारताचा मित्रदेश म्हणूनही उल्लेख केलेला होता. आणि त्यानंतर शिवालिक आणि त्याचबरोबर नंदादेवी अशी 2 जहाजं आता भारताकडे रवाना झालेली होती आणि त्यातलं शिवालिक हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावरती दाखल झालेलं आहे. लवकरच इथून LPGची पुढची सगळी ट्रान्सफरची प्रक्रिया पार पडेल आणि त्यामुळे नक्कीच जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे देशाचा, या भागाला नक्कीच या माध्यमातनं LPGचा जो तुटवडा आहे त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कतार मार्गे गुजरातला हे पोहोचलेलं आहे जहाज आणि शिवालिक जहाजावरती एकूण 27 जण असल्याची माहिती आहे. या जहाजाला नौदलाची सुद्धा युद्धनौका कुठेतरी सोबत करत होती आणि सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत संरक्षण देत हे जहाज अखेर मुंद्रा बंदरावरती दाखल झालेलं आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, अत्यंत दिलासादायक असं चित्र आताच्या घडीला आणि त्याचबरोबर कुठेतरी LPGचा जो तुटवडा आहे तो कमी होईल अशी एक आशा यातनं निर्माण होतीये. सोमेश, निश्चितच एकतर भारताला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासंदर्भात जी मिळालेली एक अप्रत्यक्ष सवलत आहे, त्या सवलतीचा हा प्रत्यक्ष परिणाम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.